जेव्हा आपण नवीन कार घेतो, पहिली कारची पूजा तर शोरूममध्येच होते. पण त्यानंतर मात्र आपण लगेचच कोणत्या ना कोणत्या मंदिरामध्ये येऊन पूजा करत असतो. त्याचप्रमाणे पुणे किंवा पुण्याच्या आसपास जर का तुम्ही राहत असाल, तर इथे दगडूशेठला नक्की या. भल्या पहाटे उठायचं आणि अगदी 6:00-6:30 पर्यंत पोहोचायचं. हो, एवढ्या सकाळीसुद्धा गाडीची छान अशी पूजा करून देतात गुरुजी आणि तिथेच ना गाडीमध्ये स्थापन करायचा जो बाप्पा असतो ना, तो घ्यायचा आणि तो बाप्पा घेऊन आपल्याला म्हणजेच कोणत्याही एका व्यक्तीला अगदी कितीही गर्दी असली तरी बाप्पाच्या दर्शनासाठी आतमध्ये जायला देतात. त्या म्हणजे जी मूर्ती आपण स्थापन करणार आहोत गाडीमध्ये, हे बघा ही जी आम्ही स्थापन केली आहे, हिची प्रॉपर दगडूशेठच्या पायाशी ठेवून छानपैकी पूजा केली जाते आणि मग गाडीमध्ये आपण त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करू शकतो. आम्ही हे सारं करून आता आलो आहोत द रामेश्वरम कॅफेला मस्त सकाळी-सकाळी ब्रेकफास्ट करायला. आम्ही जेव्हा पहिली कार घेतली तेव्हा आम्हाला हे माहिती नव्हतं. पण सेकंड कारला मात्र आम्ही आठवणीनं दगडूशेठला आलो होतो तेव्हाच आम्हाला नुकतंच कळालं होतं की अगदी सकाळी सुद्धा छान इथे पूजा करून मिळते. म्हणून म्हटलं की या व्हिडिओ थ्रू तुमच्यासोबत हे शेअर करावं. घरी आले आणि पटकन स्वयंपाकाला लागले. आहोंना सुद्धा मदतीला घेतलं होतं कारण मला आवरून ना पटकन पुन्हा मैत्रिणीसोबत साड्या शॉपिंगसाठी निघायचं होतं. तिच्यासाठी आणि तिच्या आईसाठी साडी खरेदी करायची होती. अशा काही सुंदर चंदेरी साड्या पाहिल्या. हे दुकान आहे सत्यनारायण क्लोथ स्टोअर वाघोली येथे आणि ही बघा पश्मिना साडी. कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर होतं या साडीचं. पहाटे दगडूशेठच्या दर्शनाने सुरू झालेला हा आजचा रविवार. दिवसभर साडी खरेदी झाली, खूप सारी कामंही झाली आणि दिवसाचा शेवट अशा या गोड माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणींना भेटून झाला.